all, welcome back. So, as a woman, getting period every month is a part of our body, natural part of our body. So, today in this video, मी तुमच्यासोबत जे शेअर करणार आहे ते असणार आहे periods रिलेटेडचे प्रोडक्ट्स बिकॉज फ्रॉम स्कूल गोईंग गर्ल्स टू कॉलेज गोईंग गर्ल्स ह्या प्रत्येकांकडे हे पीरियड किट्स असलंच पाहिजे. कारण तरुण असतात जे 4th किंवा 5th स्टँडर्ड पासून ज्यांना पीरियड स्टार्ट होत असतं, दे आर व्हेरी क्लूलेस, दे आर व्हेरी नाईव्ह. सो त्यांच्यासाठी हे मी खास घेऊन आलेली आहे, कारण हे प्रत्येकांकडे असलंच पाहिजे. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. सो फर्स्ट प्रोडक्ट जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते असणार आहे सॅनिटरी पॅक, अँड दिस इज पॅक ऑफ 2. इट कॉस्ट मी फॉर अराउंड ₹78. खूप अफोर्डेबल आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पॅड्स ठेवू शकतो किंवा मग वेट वाईप सुद्धा आपण ठेवू शकतो. ऑफकोर्स आपण ट्रॅव्हलिंग करत असतो तर दिस बॅग्स इज मस्ट हॅव. आता ह्याच्यामध्ये मिनिमम 2 पॅड्स तरी राहतील फॉर इन केस जर आपण ऑफिसमध्ये असू किंवा स्कूल गोईंग गर्ल्स असतील. 2 पॅड इज इनफ पर डे आणि ह्याच्यामध्ये इनफ आहेत, राहू शकतात. तर लेट मी शो यू. तर हे फर्स्ट आहे, ते राहिलेलं आहे अँड दिस इज द सेकंड वन. आणि ह्याच्यामध्ये आपण मस्त असं इथे या साईडला सुद्धा आपण काहीतरी ठेवू शकतो. आणि हे दिस वन इज, तर हे कम्प्लीट जी बॅग आहे आणि ही आपल्याकडे असलीच पाहिजे. मग ते स्कूल गोईंग गर्ल्स असो किंवा कॉलेज गोईंग गर्ल्स असो किंवा आपण मॅरिड वुमेन असो, हे आपण कधी ट्रॅव्हलिंग करत असतो तर त्याच्यासाठी सुद्धा हे बेस्ट आहे. आणि पॅक ऑफ 2 आहे तर इट्स व्हेरी मच युजफुल. सो दुसऱ्या प्रोडक्टकडे वळूया. पॅड्स तर मी तुम्हाला दाखवले की पॅड बॅग्स आपण घेतली पाहिजे, बट जेव्हा आपण पॅड यूज करत असतो तर आपण ते पॅड नंतर कसेही कुठेही टाकत असतो आणि ते आपल्यासाठी अनहायजेनिक आहे. इनफॅक्ट समोरच्यासाठी सुद्धा अनहायजेनिक आहे. तर त्याच्यासाठी आपण जर पॅड यूज करत असतो तर ते डिस्पोज करण्यास डिस्पोजेबल बॅग्स घेतलेले आहेत अँड दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹145. आता ह्याच्यामध्ये मिनिमम 25 बॅग्स आहेत. सो मी दाखवते तुम्हाला की हे ह्याचं जे मटेरियल कसं आहे एकदम. आता हे जे बॅग्स आहेत हे आपण जे आपले जे पॅड आहेत यूज केलेले ते आपण ह्याच्यामध्ये डिस्पोज करू शकतो अशा वे मध्ये. अँड हे जे बॅग्स आहेत हे 50% मायक्रोन अँड 20% रिसायकल आहेत. सो इट्स अ व्हेरी व्हेरी हायजीन आणि हे प्रत्येकांकडे असलंच पाहिजे बिकॉज बहुतेकदा जो इश्यू होतो, कारण कधी स्कूलमध्ये असो कॉलेजमध्ये असो आणि आपण डस्टबिनमध्ये सॅनिटरी पॅड फेकत असतो आणि ते खरंच खूप अनहायजेनिक आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि यूज केल्या पाहिजेत. सॅनिटरी डिस्पोजेबल तर मी तुम्हाला दाखवलंय. आता नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते मी तुम्हाला दाखवते. जे आहे ते आहे पॅन्टी लायनर्स. आता हे जे ब्रँड आहे हे केलिनचं आहे. आता ह्याच्यामध्ये 100 पीसेस अवेलेबल आहेत. इट स्टार्ट फ्रॉम 30 पीसेस टू 100 पीसेस आणि त्याच्याप्रमाणे कॉस्ट अवेलेबल आहे. इट्स कॉस्ट मी फॉर अराउंड ₹167 अँड 100 पीसेस आहेत तर खूप स्वस्त आहे. सो याचा वापर आपण काय करू शकतो. आता हे सेम सॅनिटरी जे पॅड असतात ना तशा टाईपमध्ये आहे. हे पॅन्टी लायनर जे आहेत हे फक्त आपण पिरियड्सच्या आधी यूज करू शकतो. पिरियड्समध्ये अजिबात ह्याला यूज करू शकत नाही. तर याचा वापर आपल्याला का आहे तर हे मी तुम्हाला सांगते. कधी कधी काय होतं जेव्हा आपण हे यूज करतो पॅन्टी लायनर्स, तर इथे हे जे पोर्शन दिले जसं की आपल्या बॉडीमधून कधी घाण निघत असते, फॉर एक्झाम्पल व्हॅजिना डिस्चार्ज होत असतो, तर आपल्या त्या पॅन्टीला लागतं अँड ते खूप अनहायजेनिक आहे. आपल्याला कधी कधी त्या व्हॅजिनाच्या आजूबाजूला सुद्धा इरिटेशन होत असतं. सो हे एकदम छोटंसं आहे आणि हे आपण लावून आपण कम्फर्ट फील करू शकतो. कधी कधी आपल्याला डिस्चार्जमुळे सुद्धा युरिन इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्याच्यामुळे दिस इज अ व्हेरी मच युजफुल फॉर एव्हरी वुमन आउट देअर. आता ट्रॅव्हलिंग करत असो तेव्हा सुद्धा खूप हेल्पफुल आहे. खास करून कधी आपल्याला पिरियड येणारे असतात तर रॅन्डमली आता प्रत्येकाची पिरियड्स हे 25 टू 35च्या पर्यंत असतात अँड रॅन्डमली कधी पिरियड आलं तर आपल्याला माहित नसतं की हे पिरियड आलेले आहेत आणि आपल्या स्टेन लागतो आपल्या इनरवेअरला. तर त्याच्यासाठी सुद्धा हे बेस्ट आहे पॅन्टी लायनर, कारण सेफ आहे, आपल्याला डाग लागणार नाही मागे कपड्यांना सुद्धा. सो द बेस्ट पार्ट इज की मी हे जवळजवळ मी हे 1 महिना वापरते आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पॅन्टी लायनर यूज करतो ना तर मिनिमम 4 टू 6 आवर्सच्या नंतर चेंज करायचं आहे अँड इट्स टू अफोर्डेबल. 100 आहेत तर आय एम जस्ट लव्हिंग इट आणि तुम्ही सुद्धा यूज केलं पाहिजे, खास करून प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक स्त्रीने सुद्धा. द नेक्स्ट वन प्रोडक्ट जे आपल्याकडे ठेवलं पाहिजे ते म्हणजे पीरियड पॅन्टीज. आता हे जे पीरियड पॅन्टी आहेत ह्याची साईज जी आहे ती मीडियम साईज मध्ये आहे. आता याचा वापर आपण मोस्ट ऑफ द टाइम कधी पीरियड
सॅनिटरी पॅड्स विसरतो किंवा अचानक आपल्याला पिरियड येतात, तर हे जेव्हा आपण यूज करतो ह्याला असं इथे दिलेले आहेत, लेयर्स दिलेले आहेत, जेणेकरून आपले जे मेन्स्ट्रुअल फ्लो आहे तो ह्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब होतो आणि लीक होत नाही, स्टेन अजिबात लागत, म्हणजे खाली आपल्या कपड्यांना अजिबात स्टेन सुद्धा लागत नाही. तर ह्याचा वापर मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा आपण रात्री ओव्हरनाईट जेव्हा आपण झोपत असतो तेव्हा आपलं लिकेज सुद्धा होत असतं. तर त्याच्यासाठी दिस पॅन्टी इज व्हेरी मच युजफुल आणि खूप सॉफ्ट मटेरियल आहे ह्याचं, असं इचीनेस सुद्धा वाटत नाही अजिबात. अँड दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹198. तर मी हे एकच घेतलेलं आहे. बट फॉर द प्रोडक्ट पिरियड किट हे आपल्याकडे सगळ्या वस्तू असल्यास पाहिजे. नेक्स्ट जे आहे ते आहे रियुजेबल पिरियड पॅड. आता मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा कधी आपण सॅनिटरी पॅड यूज करत असतो तर कधी कधी आपलं जास्त लिकेज होत असतं, तर त्याच्यासाठी बॅकअपसाठी आपण हे रियुजेबल पॅड सुद्धा ठेवले पाहिजेत आपल्या बॅगमध्ये आणि यूज केलं पाहिजे, बिकॉज इट हेल्प्स अ लॉट फॉर अस. आता टोटल पॅक ऑफ 7 भेटलेले आहेत आणि खूप मस्त मटेरियल आहे याचं. याला मी तुम्हाला एक दाखवते की याचं मटेरियल काय आहे, कसं आहे ते, आणि वेगवेगळ्या कलर्समध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. तर हे जे आहे खूप सॉफ्ट मटेरियल आहे. आता ह्याला इथे असं बटन दिलेलं आहे अँड हे बटन असं खोलायचं आहे आणि हे असं अशा टाईपमध्ये आहे. खूप सॉफ्ट मटेरियल आहे. तर बेसिकली कधी कधी आपण जास्त फ्लो होत असतो, तर त्याच्यासाठी आपण हे अशा टाईपचे पॅड्स यूज करू शकतो आणि पुन्हा रियूज करू शकतो. आता वॉश कसं करू शकतो, तर माइल्ड गरम पाण्याने, एकदम माइल्ड पाणी असेल त्याने आपण क्लीन करू शकतो. इन केस जर जास्त पण गरम पाणी नाही ह्याने वॉश करायचं आहे, माइल्ड जे गरम पाणी असतं त्याने वॉश करायचंय, क्लीन करायचंय, आणि माइल्ड सोप असतो त्याने आपल्याला हे वॉश करायचं आहे. दिस कॉस्ट मी फॉर अराउंड रुपीज, इथे मी तुम्हाला साईडला मेन्शन करेल की मला कितीला पडलं हे, आणि ह्याचे रिव्ह्यूज सुद्धा खूप मस्त आहेत. खूप लोकांनी इनफॅक्ट 400च्या अबाव पर्सन्सने घेतलेले आहेत हे. तर पॅक ऑफ 7 आहेत आणि खूप अफोर्डेबल आहे, तर नक्कीच आपण हे यूज केलं पाहिजे. आता वळूया दुसऱ्या प्रोडक्ट. आता पिरियड येणार म्हटल्यावरती आपलं पूर्ण बॉडी आहे ती पेन होत असते आणि त्या पेनमुळे आपण खूप 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 रेस्टलेस होत असतो किंवा खूप चिडचिड होत असते आपल्याला. तर त्याच्यासाठी इथे डबल हिटिंग पॅड घेतलेला आहे. आता ह्याचं जे पॅकेजिंग आहे ते मला खूप आवडलंय. मस्त पिंक कलर मध्ये आहे अँड ऑफकोर्स प्रत्येक लेडीजचा पिंक कलर फेवरेट असतो. आता हे जे आहे, हा जो बेल्ट आहे याला असं मस्त छोटस आहे, मस्त आहे, आपण कुठेही कॅरी करून घेऊन जाऊ शकतो. इनफॅक्ट पिरियड नसतं तेव्हा सुद्धा यूज करू शकतो कधी पण. तर बेसिकली ह्याचा जो वापर आहे हा पोटाला, कधी कधी आपल्या लोअर बेलीच्या इथे पेन होत असतं बिकॉज ऑफ द पिरियड, सो हे आपण इथे लावून यूज करू शकतो. आता ह्याला मस्त असं बेल्ट सुद्धा दिलेला आहे, चार्ज करायचं आहे, विदाऊट वायर आहे, त्याच्यामुळे आपण यूज मस्त करू शकतो. आणि ह्याला असं इथे हे सुद्धा दिलंय की आपण काढून आपल्या साईज प्रमाणे यूज करू शकतो. सो इज मस्ट. आता ह्याची जी प्राइस आहे ती 552 रुपीजला आहे. खूप अफोर्डेबल आहे आणि हे जे पोर्शन आहे इकडचं हे सुद्धा खूप सॉफ्ट आहे आणि पिंक कलर आहे, मस्त असा बेबी पिंक कलर आहे, मस्त आहे, सुंदर आहे. आणि जेवढं आपल्याला टेम्परेचर सेट करायचंय, आपल्या हीटनेस, आपल्याला जेवढा हीट पाहिजे त्याप्रमाणे आपण इथे सेट करून मग अप्लाय करू शकतो आपल्या लोअर बेलीला, मग बॅक साईडला सुद्धा यूज करू शकतो. तर खूप मस्त आहे हे अँड एव्हरीवन शुड डेफिनेटली ट्राय आउट. आता तुम्हाला मी पिरियड किट्स दाखवले, पिरियडचे प्रोडक्ट्स दाखवले, पण आता इथे आपल्याला हायजीन मेंटेन ठेवणं पण तितकंच महत्वाचं असतं. कधी कधी आपल्याला पिरियड्समुळे आपण कधी युरिन करत असतो कुठेही पब्लिक प्लेसवरती, तर त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. तर त्याच्यासाठी इथे मी पी सेफ सॅनिटायझर, टॉयलेट सॅनिटायझरचा वापर करते. आता जसं की आपण कधी पब्लिक प्लेसवरती जातो किंवा ऑफिसमध्ये किंवा कुठेही असो, तर हे आधी स्प्रे करायचं आणि मग आपण टॉयलेट यूज करू शकतो. बिकॉज आपण हायजीन स्वतःला ठेवलं तर आहे ती व्यवस्थित राहते, खास करून पिरियडमध्ये किंवा म्हणजे कधीही आपण यूज करू शकतो. आणि ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा आपण अशा टाईपचे जे सॅनिटायझर्स आहेत ते यूज करू शकतो आणि आपल्याला इन्फेक्शन सुद्धा होणार नाही, कारण बहुतेकदा जे टॉयलेट्स असतात ते खराब असतात. तर त्याच्यासाठी हे नक्कीच वापरलं पाहिजे. आता वळूया दुसऱ्या प्रोडक्टकडे. नेक्स्ट आहे हे स्टँड अँड पी प्रोडक्ट. आता हे जे मी तुम्हाला प्रिव्हियसली दाखवलं होतं, जो स्प्रे होता ते आपण टॉयलेटवरती स्प्रे करू शकतो आणि मग वापरू शकतो. आता तसंच सिमिलर हे आहे, बट ह्याचा जो वापर आहे हा डिफरंट आहे. ह्याला आपण मोस्ट ऑफ ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करून जाऊ शकतो. इन केस जर आपल्याला पिरियड येत असेल तर आपण याचा वापर करू शकतो प्रोडक्टचा, किंवा मग त्या सॅनिटरीचा सुद्धा यूज करू शकतो. आता ह्याला क्लीन कसं करायचं आहे, तर जेव्हा आपण यूज करतो तर ह्याला
मोस्ट ऑफ द टाइम चांगल्या सोपने किंवा पाण्याने चांगला वॉश करायचा आहे, सुकून द्यायचा आहे आणि मग ठेवायचं आहे आणि मग पुन्हा रियूज करायचं आहे. अदरवाईज जर आपण ह्याला डायरेक्टली ओलं ठेवलं तर हे खराब होऊ शकतं. तर त्याच्यासाठी आपण काळजी सुद्धा घेतली पाहिजे यूज करण्याच्या नंतर सुद्धा. तर हे प्रॉडक्ट सगळे होते आणि हे प्रत्येकाकडे असलंच पाहिजे, कारण आपण जेवढं हायजीन राहू तितकंच आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आपल्याला इन्फेक्शन होणार नाही. तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर पीरियड किट तयार करा आणि ह्याचे सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाईड केलेले आहेत. सो टिल देन बाय.